नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असतानाच सावरगाव धालेवाडी तर्फे हवेली जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार गुलाबशेठ पारखे यांनीही आपल्या निवडणूक प्रचाराची पूर्वतयारी जोरदार सुरू केली आहे. त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते गुलाबशेठ पारखे यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस त्यांच्या सोबत असतात. सावरगाव धालेवाडी तर्फे हवेली या जिल्हा परिषद गटातील शिवसेनेची प्रचारासाठी नेमकी काय तयारी सुरू आहे हे जाणून घेतले आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहूयात सविस्तर. रामकृष्ण हरी. माननीय गुलाबशेठ पारखे शिवसेनेतून उभे आहेत आणि ते एक नंबर लोकांचे कामं करणारे आहेत आणि पहिल्यापासून केलेली पाहिजे. ते बोलतात कमी आणि कामं जास्त करतात आणि त्यांचा गाडा एक नंबरला लागलेला आहे. तर आत्ता बी लागणार आहे आणि फायनलसुद्धा शेठचीच लागणार आहे आणि ही आमची अपेक्षा आहे आणि सर्वांची आमची अपेक्षा आहे का शेठ 100% येणार. एक नंबरची कामं केली आहेत, आतापर्यंत लोकांना सहकार्य केले, पाहिजे तशी कामं केली, कोणाचा अपमान केला नाही. गुलाबशेठ हे आम्हाला अगदी ह्या विभागाला भारी कॅन्डिडेट मिळालेलं आहे आणि त्यांचं समाजामध्ये योगदान लय मोठं आहे. गाड्याच्या बाबतीत एक नंबरची त्याची फायनलची बारी त्यांनी अनेक ठिकाणी मारलेली आहेत. 3-4 तालुक्यामध्ये त्यांचा मोठा गाजावाजा आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला ते उमेदवार भेटलेले. त्याने अनेक ठिकाणी समाजकार्यासाठी मोठमोठ्याला देणग्या दिलेल्या आहेत आणि उमेदवार आहेत म्हणून देणग्या नाही, त्याच्या पूर्वीपासून त्यांचं समाजकार्य अगदी चालू आहे. गरिबांची जाण असलेला उमेदवार आम्हाला भेटलेला आहे आणि ते एक नंबरनी कुठल्याही परिस्थितीत निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही आमची खात्री आहे. दक्षिण काशी म्हटलं जातं. या दक्षिण काशीमध्ये प्रचंड बैलगाडे असे आमच्या यात्रेमध्ये बैलगाडे भरत असतात. त्याच्यामध्ये हे प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत आणि हे काल आमच्या पारुंडे गावाला आले होते. यांनी अतिशय आमच्या बाणाचं जे दक्षिण काशीमध्ये जे बाणाचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये त्यांनी काल पूजन केलं आणि आत्तापर्यंत अशी आख्यायिका आमच्या गावची ज्यांनी ज्या बाणाचे पूजन केलं ती सर्व मंडळी प्रचंड मताधिक्याने विजयी झाली. तर निश्चितच गुलाबशेठ पारखे आणि सौ ललिताताई चव्हाण हे अतिशय प्रचंड बहुमताने विजय होणार म्हणजे होणारच. हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेने जे अधिकृत उमेदवार आदरणीय गुलाबशेठ पारखे यांची या ठिकाणी नियुक्ती केली. अतिशय सोज्वळ, अतिशय दानशूर आणि चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व या रूपानं निश्चित रूपानं शिवसेनेने
या सावरगाव धालेवाडी गटाला दिलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून समाजाची बांधिलकी असलेला आणि चांगल्या प्रकारचं एक संयमी नेतृत्व या ठिकाणी या रूपानं या ठिकाणी या गटाला मिळाले. तरी निश्चित या संधीचं सोनं गुलाबशेठ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते निवडून येतीलच अशी खात्री आम्हाला निश्चित रूपानं या ठिकाणी आहे. त्यांचा विजय आजच पक्का आहे. फक्त काय मताधिक्य घेतोय हेच याच्यातून आज आपल्याला जाणायचं आणि त्या रूपानं आम्ही सर्व कार्यकर्ते गुलाबशेठ पारखे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याच्या दृष्टीनं आत्ताही प्रयत्नशील आहोत. त्यांचा विजय हा निश्चित आहे. गुलाबदादा लई कामाचा आहे, हा विजय होणार. गुलाबशेठ पारखे हे मला यांनी लय बऱ्या मदत करून त्यांनी माझ्यासाठी लय केलेलं आहे. आम्ही सुद्धा सगळे मुसलमान समाज त्यांच्या पाठीशी बहुमताने उभा आहेत. छत्रपतींची ही जन्मभूमी आहे आणि ह्या जन्मभूमीमध्ये शिवसेना सर्वसामान्य माणसांसाठी आहे आणि सर्वसामान्य माणूस आपला मराठी माणूस आणि या मराठी माणसाच्या पाठीमागं आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. गुलाबशेठ पारखे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. त्यांनी भरपूर अशी सामाजिक कार्य केली. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी धोंडीभाऊ शेठ नामदेव मोरे हे शिरोलीमधून उभे आहेत. त्यांनी गावचे सरपंच आहेत ते आणि गावच्या विकासासाठी त्यांनी भरपूर अशी कामं केली. समाजकार्यामध्ये स्वतःची कामं बाजूला ठेवून गोरगरिबांसाठी त्यांनी हमेशा पुढाकार घेतला आणि शिरोलीमधून सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. सर्वजण सांगतात का शिरोलीमध्ये आमचं असं तसं, परंतु शिरोली ही कोणची मक्तेदारी नाही, तर शिरोली ही शिवसेने पाठीमागं आणि शिवसेनेच्या उमेदवारामागं खंबीरपणे उभे राहील. जय महाराष्ट्र. गुलाबशेठ पारखे हे आमचे दोस्त, एकदम जवळचे नातलग आणि आम्ही हाडाचे शिवसैनिक आणि आम्ही ज्या टायमाला 15 वर्ष झाले एकूण आम्ही मुंबईला ते बी धंदा करत मी बी धंदा करतो. परंतु त्यांनी आता जे काय आपल्या गावाला उभे राहिले आणि गाडाबैलाचं आज 4 तालुक्यात त्यांचं गाव एवढं नाव लौकिक आहे आणि त्यांनी आजपर्यंत गरीब लोक कोणचं मंदिरांना देणगी कोणी असू कोणताही माणूस येऊ कधी पक्षी हा बघितला नाही, पण त्यांनी जो गावाला विडा उचलला का आपण काहीतरी गावाला करून दाखवा आपल्या राहिलेल्या उमरमध्ये, म्हणून त्यांनी स्वतः हे गावाला जिल्हा परिषदेला उभे राहिले आणि त्याच्या पाठी आम्ही संपूर्ण गाडा संघटना त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला अशी परिस्थिती या गटामध्ये दिसून आलेली आहे की खासदारांच्या आणि ताईंच्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही या इलेक्शनमध्ये बाजी मारणार आहोत आणि आमचे जे उमेदवार आहेत ते देखील भक्कम परिस्थितीत आहेत. आज लोक जनसमुदाय बोलला जातो. या गटामधली काही 4 गावं आहेत का त्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, पण त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी पण कोणत्याही परिस्थितीने घाबरायचं काही कारण नाही. आम्ही बाकीचे जे शिवसैनिक आहेत हे त्यांच्या मागे ठाम उभे आहेत आणि त्या पद्धतीने शिवसेनेचा हा विजय निश्चित आहे. कोणत्याही पक्षाला आम्ही भीक घालणार नाही व कोणत्याही कार्यकर्त्यांवर दडपण आलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा जोर अगदी जोमात चाललेला आहे. सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्या गटामध्ये गणामध्ये सगळ्याच पक्षाचे उमेदवार जोरकसपणे प्रचार करत आहेत. पंचनामा जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकींचा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलो आहोत धालेवाडी सावरगाव या गटामध्ये. शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे ती गुलाबराव पारखे यांना. एक सामाजिक कार्याची भान असलेला कमी बोलणारा मितभाषी कार्यकर्ता शिवसेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेने एक चांगली पारख केलेली आहे आणि गुलाबराव पारखेंना उमेदवारी दिलेली आहे. आशाताई बुचके यांचं या गटामध्ये अतिशय चांगलं काम राहिलेलं आहे, त्यामुळे गुलाबराव पारखे यांचा विजय निश्चित आहे असे कार्यकर्ते म्हणतात. फक्त मताधिक्य किती होणार आहे असंच कार्यकर्त्यांना वाटतंय. गुलाबराव पारखे निवडणुकीला नेमके का उभे राहिलेत, काय त्यांचं व्हिजन आहे आपण जाणून घेऊयात. पारखे साहेब, आपण काय सांगाल? मी शिवसेना या पक्षाकडनं जिल्हा परिषद या गटासाठी धालेवाडीतर्फे सावरगाव या गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. पारखे साहेब, तुमची उमेदवारी सर्वश्रुत आहे, सर्वांना मान्य आहे. ह्या भागातील तमाम जनता आपल्या पाठीशी आहे. आपण एक गाडा मालक आहात, आपण कमी बोलता, कामं जास्त करता. काय सांगाल आपण? या मागची संकल्पना कोणाची? आई वडिलांची पुण्य आहे का काय? नेमकं काय सांगाल? मी अजूनपर्यंत माझ्या मनाने पैशाने सर्वांनी मुबलक
भरपूर कमवले, फक्त जनतेची सेवा करायची म्हणून मी राजकारणात आज उतरत आहे. बाकी मला याच्यामागं पैसे कमवणे वगैरे हा माझा काही बिझनेस नाही, व्यवसाय नाही, काही नाही, फक्त जनतेची सेवा करणं. गुलाबराव पारखे यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे, जनसमुदाय भरपूर आहे. मला या राजकारणात पैसे कमवायचा नाही तर जनतेची सेवा करायची आहे. केवळ जनतेची सेवा करायची म्हणूनच ते राजकारणामध्ये आलेले आहेत. पाहूया या मतदारसंघातील जनता त्यांना किती मताधिक्य देते. माझ्यासोबत इतर काही कार्यकर्ते आहेत, काय वाटतंय त्यांना आपण जाणून घेऊयात. आपण काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईनं पुनीत झालेल्या पंचक्रोशीमध्ये आज या जुन्नर तालुक्यामध्येची परिस्थिती जर बघितली तर हा जो आमचा पूर्वीचा येणेरे आगर आणि आत्ताचा धालेवाडीतर्फे सावरगाव हा जो गट आहे, या गटामध्ये यापूर्वी आशाताई बुचके यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास करताना असताना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, महिलांचे प्रश्न असतील, शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, केटीवेर असतील, मोठमोठी काम किंवा रस्त्याचे प्रश्न असतील, अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास केल्यामुळं सातत्यानं आणि त्याच्याही अगोदर स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवलेला आहे. त्यांच्या प्रेरणेने आम्ही शिवसैनिक मोठ्या जिद्दीने या मतदारसंघामध्ये काम करत असताना निश्चितपणे या मतदारसंघाची जनता आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. गुलाबशेठ पारखे यांच्या समोर निमगावचे अरुण पारखे असतील, बाळासाहेब सचिन हाडवळे असतील, त्याचबरोबर इतरही काही उमेदवार आहे. शिवसेनेमध्ये नुकतेच बाहेर पडलेले सूर्यकांतची ढोले असतील. याचा परिणाम काय होईल? निश्चितपणे शिवसेनेतून गेलेल्यांचा आम्हाला काही परिणाम होणार नाही, कारण आम्ही शिवसैनिक एकदम निष्ठावान आहोत. जे निष्ठावान नव्हते ते आमच्यातून गेले, त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही आणि निश्चितपणे त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही निवडून येणार म्हणजे येणारच. तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप आहे, ही सगळी मंडळी, त्यात नवीन पक्ष स्थापन झाला तो म्हणजे आपला माणूस आपली आघाडी, तोही उमेदवार आहे. ह्या सगळ्या उमेदवारांचं तुमच्या समोर कडवं आव्हान आहे. काय सांगाल आपण? आज ती परिस्थिती राहिलेली नाही. विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ती परिस्थिती थोडीशी वेगळी होती, तालुक्यातलं चित्र वेगळं होतं. आज तशी या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षेने जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्यांच्याकडून आमच्या तरुणांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि निश्चितपणे तरुण वर्ग मोठ्या संख्येने आमच्याकडं पुन्हा येतोय आणि आम्ही त्यांचं स्वागत करतोय. धालेवाडी सावरगाव गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सर्व शिवसैनिकच नव्हे तर तमाम जनता शिवसेनेच्या पाठीशी असा दावा केला जातोय. इतरही सहकाऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम चांगलं राहिलेलं आहे. रामदासजी चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये शिवसेनेची चांगली बांधणी केलेली आहे. आपण एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात, काय सांगाल आपण? रामदास शेटनी बांधणी केली, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याला एक नाव घोषित दिलं, तर नक्कीच शिवसेनेची चांगल्या प्रकारे कामं आहेत. शिवसैनिकांना जपल्या जाते, मान सन्मान दिला जातोय, तेव्हाच शिवसेनेवर मतदार राजा विश्वास ठेवतोय. आणि नक्कीच आता ह्या इलेक्शनच्या आधी रामदास शेटनंतर रामदास शेटनी आशाताईंच्या खांद्यावर ती धुरा दिलेली आहे आणि आशाताईनं चांगल्या प्रकारे ती धुरा सांभाळलेली आहे. कुठल्याही गावात जा, या मतदारसंघात नाही तरी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात जा तर आशाताईचं काम नाही असं कुठंच सापडणार नाही तुम्हाला. तेव्हा शिवसैनिक आमच्या जाग्यावर आहेत, मतदार राजासुद्धा जाग्यावर आहेत, त्याबद्दल कुणी काही शंका मानायची कारण नाही. आशाताई बुचके, रामदासजी चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये खूप कामं केलेली आहेत. गुलाबराव पारखे जरी नवीन असले तरी शिवसेनेचं या मतदारसंघात जे प्राबल्य आहे त्याचा कितपत फायदा होईल? हां, नक्कीच होईल, कारण शिवसैनिक जागेवर आहेत. कामाच्या जोरावर आम्ही लोकांकडे मताचा जोगाव मागायला जाणार आहे आणि ते मतदार राजा आम्हाला देणार आहेत. आणि नक्कीच आम्ही हे आत्ताचे 3 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यात जिल्हा परिषदच्या उमेदवार आपले गुलाबशेठ पारखे, ते चांगले प्रसिद्ध गाडा मालक आहेत, दानशूर आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे अगदी अन्नदान असू द्या, योगदान भरपूर आहे. कोण आजारी असेल त्यांना पुढं धावून जातात. आणि आमचे शिवसैनिक म्हणजे मतदार राजा अजिबात कुणाला भीक घालणार नाही. आम्ही आमचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणल्याशिवाय आमचे मतदार राजे स्वस्त बसणार नाही. या मतदारसंघामध्ये आशाताई बुचके असतील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, या सगळ्यांनी विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे. विकासाची गंगा खऱ्या अर्थाने या मतदारसंघात शिवसेनेने आणलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा केला जातोय. माझ्यासोबत इतर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, याच गावामधून 2 उमेदवार आहेत, अरुण पारखे आणि गुलाब पारखे, हे 2 उमेदवार या गावातून उभे आहेत, काय सांगाल आपण?
जरी आमच्या गावातून 2 उमेदवार उभे असले तरी शिवसेनेचा ह्या विभागामध्ये प्रभाव स्वर्गीय रामदास शेठ चव्हाणांपासून ते आशाताईंचं गेले 15 वर्षाचं काम हे जर पाहिलं तर शिवसेनाच या मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये शिवसेनेच्याच माध्यमातून चांगली मोठ्या प्रमाणात कामं होतात हे सामान्य मतदार आणि शिवसैनिकांना माहिती आहे। त्याच्यामुळं संपूर्ण मतदारसंघातील शिवसैनिक आहेत, मतदार राजा जो आहे तो गुलाब शेठच्याच पाठीमागे उभा राहणार आहेत। कारण गुलाब शेठ एक असं नेतृत्व आहे, मुंबई ह्या ठिकाणी सर्व्हिस करत असताना त्यांचं गावामध्ये ग्रामीण भागामध्ये लक्ष होतं। गेली 10 वर्षापासून त्यांनी त्यांचा दानशूरतेचा ठसा, सामाजिक कार्याचा ठसा त्यांनी अनेक जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यामध्ये नवे पुणे जिल्ह्यात उमटवलेलं आहे। त्याच्यामुळं प्रत्येकाच्या तोंडी गुलाब शेठचं नाव फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं उत्स्फूर्तपणे ह्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। युवा सेना असेल, दुसऱ्या पक्षातील कार्यकर्तेसुद्धा युवा सैनिक ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करत आहेत आणि ते सुद्धा गुलाब शेठच्या पाठीमागे ताकदीनिशी उभे राहिलेले आहेत। त्याच्यामुळे ही युवा फळी आणि शिवसैनिक आणि संपूर्ण मतदार राज्य ह्या मतदारसंघातील त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। त्याच्यामुळे गुलाब शेठचा विजय हा 100% निश्चित आहे असं आम्हाला आजच आम्ही ग्वाही देऊन सांगतो। आपण समाजाचं काही देणं लागतो याचं भान गुलाब शेठ पारखे यांना आहे। माझ्यासोबत राजू शेठ आहेत, काय वाटतंय त्यांना? राजू शेठ, आपण काय सांगाल? नमस्कार, मी शिवसेनेचा एक पदाधिकारी उपतालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी ग्वाही देतो की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या शिवसेनेला साहेबांनी जी शिवसेना तयार केली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आता भाजपाने जी आपल्याशी गद्दारी केली त्याबद्दल माननीय उद्धवजी साहेबांनी जी युती तोडून टाकली, कारण त्यांनी आपल्याच बोटाला धरून आले आणि आपल्याच शिवसेनेच्या विरोधात त्यांनी जे उमेदवार असतील त्यांना पाडण्याचं काम पाठीमागच्या विधानसभेला केलं। अशा पद्धतीचं त्यांचं जे लक्षात आल्याच्यानंतर या वेळेला जो उद्धव साहेबांनी निर्णय घेतला त्यामध्ये शिवसैनिकांना हत्तीचं बळ आलेलं आहे आणि जुन्नर तालुका म्हटलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये माननीय गेली 13 वर्षे आपले सर्वांचे लाडके खासदार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या विभागाचं गेली 15 वर्ष आपल्या गटनेत्या आणि जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई बुचके यांनी या विभागात बांधणी करत असताना विकास कामांची गंगा आमदाराला लाजवेल अशी कामं विकास कामं या ठिकाणी केली आणि नव्हे तर या सावरगाव आणि धालेवाडी गटामध्ये आमचे स्वर्गीय नेते रामदास शेठ चव्हाण यांनी या शिवसेनेचा एक ठसा उमटवलेला आहे, तो ठसा कोणीच पुसू शकत नाही। आणि जरी काही आमच्यातले जे शिवसैनिक आधीचे असतील जरी भाजपामध्ये गेले असतील, इकडे तिकडे गेले असतील, त्यांचा आम्हाला काही परिणाम होणार नाही आणि जे काही विश्वासानं या दोन्ही गटामधून जे तिन्ही उमेदवार दिलेले आहेत त्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा आम्ही एक चंग बांधलेला आहे आणि हा आम्ही सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही। जास्तीत जास्त बहुमताने या तिन्ही उमेदवारांना विजयी करून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शिवसेना सोडवत असते, त्यामुळे शिवसेनेचा विजय होतोय असं वाटतंय। माझ्यासोबत गुलाब शेठ पारखे यांच्या अर्धांगिनी आहेत, त्यांच्या पतिराजांना उमेदवारी मिळालेली आहे। काय वाटतंय त्यांना? पतिराजांना ते काय साथ घालतात किंवा काय त्यांना वाटतं आपण जाणून घेऊयात। ताई, आपण काय सांगाल? मला पहिलं ताईंचं कौतुक करायचं, आशा ताईंचं, त्यांना तिकीट दिल्याबद्दल आणि आमच्या मुलांचा यांचा सर्वांचा सपोर्ट आहे त्यांना। गुलाब शेठ पारखे यांची कामं खूप चांगली असं सगळेच सांगतायत, तुम्ही एखादं काम सांगाल का? त्यांचं म्हणजे गरिबांना ते भरपूर सेवा करतात, हे कुठे पण रस्ते त्यांचे, आम्हाला पण असं वाटतं गरिबांची सेवा करतात। पुढं पण कोणी आजारी पडले की लगेच 5,000 माहिती लगेच काढून देतात ते। मी पण त्यांना सपोर्ट करते, कोणी असं दिसलं दवाखान्यात असलं तरी पटकन सपोर्ट करतो। आपण पाहतोय गुलाब शेठ यांच्याबद्दल सगळ्यांनाच आत्मीयता आहे, त्यांच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे। शेवटी कुटुंबामध्ये साथ असेल तर समाजसुद्धा स्वीकारतो। माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत, काय वाटतंय त्यांना आपण जाणून घेऊयात। पुंडेजी, आपण काय सांगाल? या ठिकाणी पहिलं मी असं सांगेल, पूर्वीचा सावरगाव येणेरे हा मतदारसंघ आणि आता सावरगाव धालेवाडी पूर्णपणे गेल्या 5-25 वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला माझ्या समवेत आता असंख्य जुने कार्यकर्ते आहेत, आमचे भरपूर कार्यकर्ते, किती कार्यकर्त्यांची नावं घ्यायची आणि आढळराव पाटील असतील, आशाताई असेल किंवा आशाताईंचे मिस्टरसुद्धा माझ्या बरोबर आहेत इथे आत्ता,
अतिशय प्रत्येक गाव असं नाही आहे की त्या ठिकाणी खासदारांची आणि आशाताईंची कामं नाही आहेत। या विकास कामाच्या जोरावरती या सर्व शिवसैनिकांना विचारून एक मितभाषी, एक भावनिक, जनतेची नाळ असलेला जो उमेदवार आम्ही दिलेला आहे, तर मला वाटतं एवढी गर्दी किंवा एवढ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दुसऱ्या कुठच्याही उमेदवाराला लाभलेले नाही आहेत। मी आज 4 दिवस झाले मतदारसंघामध्ये फिरतोय, परंतु ज्याच्या त्याच्या मुखामधून गुलाबशेठ पारखे हेच नाव येतंय। जनता एवढी भोळी नाही आहे, जनतेला चांगलं कळतं आणि काही सवंगडी आमच्यातून आज बाजूला गेलेले आहेत, त्यांना आपली चूक कालच कळून आलेली आहे। ते सवंगडी देखील या इलेक्शनच्या मतदान होण्याच्या अगोदर आमच्यामध्ये सामील होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। मला त्यांना प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते, प्रत्येकाला उमेदवारी मिळावी म्हणून जो तो हट्ट करत असतो, परंतु पक्षापुढे प्रश्न असतो, इच्छुक भरपूर असतात, परंतु योग्य उमेदवार या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने मितभाषी आणि चांगला उमेदवार आम्ही गुलाबशेठ पारखे या रूपाने दिलेला आहे आणि तो सर्वांना मान्य आहे। मला अपेक्षा आहे गुलाबशेठ पारखे हे भरघोस मताने निवडून येतील, परंतु कुणालाही अगदी गरीब माणसाला सुद्धा गुलाबशेठ मदत केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुलाबशेठ पारखे मितभाषी आहेत, कमी बोलणं जास्त काम करणं असा त्यांचा स्वभाव आहे। शिवसेनेला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे, त्यामुळे या मतदारसंघाची शिवसेनेची ताकद खऱ्या अर्थाने वाढलेली आहे। माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत, काय वाटतं आपण जाणून घेऊयात, काय सांगाल आपण? मला एकच सांगायचे, छत्रपती महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी पुण्यात झालेल्या या आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आमचा पहिला येणेरे सावरगाव मतदारसंघ असतापासून गेली 15 वर्ष आमच्या सर्वांचं आदराचं स्थान कैलासवासी रामदास शेठ चव्हाण यांच्याबरोबर आम्ही गेली 30 वर्षापासून या संघटनेचं काम करतोय आणि तेव्हापासून ताईसुद्धा नवीन आल्या होत्या। मला आठवते साहेब, त्यावेळी म्हटले होते यांनी ताईंला उमेदवारी दिली रामदास शेट्टींनी, त्यांनी सेनेनी, त्यावेळी मला विरोधकांनी इथं आम्हाला सगळा प्रचार अपप्रचार केला होता का या बाईला भुईमुगाला शेंगा खाली येतात का वर येतात हे सुद्धा अपप्रचार केला, परंतु समाजाने त्या अपप्रचाराला साथ दिली नाही आणि आशाताईंना 15 वर्षापूर्वी ह्याच मतदारसंघातून भरघोस मताने निवडून दिले। त्यानंतर ताई आरक्षण निघाल्यानंतर नारंगावला गेल्या, त्यानंतर पुन्हा 5 वर्षापूर्वी इथून उभे राहिल्या आणि ह्याच येणेरे आगार सभा मतदारसंघामधून आशाताईंना विक्रमी मतदान केलं आणि आता सुद्धा मातोश्रीवरून जो आमच्या खासदारांचा आणि आशाताईंचा जो आदेश आला का या नवीन मतदारसंघामध्ये सावरगाव आणि ढालेवाडी मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी द्यायची, सर्व शिवसैनिकांचा मेळावा खंडोबाच्या मंदिराच्या सभागृहामध्ये बोलवला आणि सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन सर्वांनी एक विचाराने एक नाव, सगळ्यांच्या एकमुखी नाव, आपल्या आत्ता जे जिल्हा परिषदेला उमेदवार उभे आहेत गुलाबशेठ पारखे यांचं एकमुखी नाव घेतलं गेलं आणि त्यानंतर पंचायत समितीला सावरगावचे ललिताताई चव्हाण यांचं नाव घेतलं आणि तिसरे उमेदवार जे मोरे आहेत त्यांनाही घेतलं। असं सर्वांच्या विचाराने सर्व शिवसैनिक जुने असू, फार 30 वर्षापूर्वीचे सुद्धा शिवसैनिक होते, तरुण शिवसैनिक आहेत आत्ता सेनेत आलेले, यांच्या सगळ्यांच्या विचारानं एकमुखानं यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मी सांगतो साहेब, ह्यावेळी गुलाबशेठ जरी या मतदारसंघात नवीन असतील, परंतु त्यांचं जे समाजाचं काम आहे ते गाडा मालक संघटनेचे मोठ्या पदावर काम करतात। त्यांनी गोरगरिबांना, आजारी असताना सिरियस असणाऱ्यांना पैसे न विचारता तुम्ही माझे परत द्याल का नाही असे हातउसने पैसे किती जणांना भेट दिले, मंदिरांना पैसे दिलेत, याचं सगळं श्रेय आमच्या नवीन गुलाबशेठ पारखे जे शिवसेनेत आलेले आहेत त्याचा पक्षाला मोठे व्हायला आणखी मदत होणार आहे। त्यामुळे मी सांगतो 7 जे जिल्हा परिषदेचे गट आहेत जास्तीत जास्त 7मध्ये विक्रमी मतदानाने गुलाबशेठ पारखे निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी शिवसैनिकांची धारणा आहे।
सावरगाव धालेवाडी हा मतदारसंघ सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. हा मतदारसंघ आशाताई बुचके यांनी शिवसेना या मतदारसंघात वाढवलेली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी आहेत. या मतदारसंघामध्ये काँग्रेसनेही पहिल्यांदाच उडी घेतलेली आहे. सचिन हडवळे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आमदारांनीही आपला माणूस या ठिकाणी उभा केलेला आहे. भाजपनेही या ठिकाणी माणूस उभा केलेला आहे. मात्र या मतदारसंघात शिवसेनेला जो पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहता यांचा विजय सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार उभा केलेला आहे. एकाच गावचे 2 उमेदवार आहेत. मात्र या ठिकाणची गर्दी पाहता एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळं गुलाबराव पारखे यांचा विजय निश्चित होईल. या मतदारसंघामध्ये या पूर्व काळामध्ये खासदारही कुणाला कळला नव्हता आणि जिल्हा परिषदेचे सदस्य कोणी कळले नव्हते. एक दिवंगत सदस्य 2 वेळा या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले, पण निवडणुकीच्या व्यतिरिक्त कधीही दिसले नाही. अशी कंडिशन आहे. आता समोरचे जे पक्ष आमच्या समोर उभे राहिलेले आहेत त्यांचा विचार केला तर मी असा प्रश्न आमच्या मतदारसंघातले लोक विचारतात की कार बाबा तुला मत का द्यायचं, तू का सांगतो या माणसाला मत दे. माझाही तोच प्रश्न आहे. खासदारांच्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीची जी मोठी कामं आहेत, पुणे नाशिक हायवे असेल, नगर कल्याण हायवे असेल, पुणे नाशिक रेल्वे असेल, ही जी मोठमोठी कामं आहेत, मोठमोठी कॅनलची कामं आहेत, ही सगळी कामं खासदारांच्या माध्यमातून झाली. त्याचप्रमाणे आशाताई बुचकेंच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आशाताईंनी दाखवून दिले या तालुक्याला. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम जिल्हा परिषद सदस्यांनी कुठलं केलं असेल तर ते एकमेव आशाताईंनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या जागेवर कोण माणूस पाठवायचा याचा निश्चित विचार केला पाहिजे. समाजाची सेवा करण्यामध्ये कुठल्या भागाला तिथली भौगोलिक परिस्थिती पाहून या भागात कोणतं काम केलं पाहिजे याची जाण असलेले नेते म्हणजे दादा शिवाजीराव आढळराव पाटील आणि आशाताई बुचके आहेत. आणि त्यांच्या तालमीत आता गुलाबशेठ तयार होणार आहेत. त्यांचं दोघांचंही मार्गदर्शन असणार आहे. वस्ताद चांगला असेल तर मल्ल चांगला तयार होतं. वस्तादच चांगला नसेल, कारण या गावाला परंपरा आहे निमगावला. घोडपदेव इथं जी कापरेश्वरांची मंदिर आहे त्याच्या बाजूला जी व्यायामशाळा आहे ती बाजीराव पारखे या मल्लाच्या ताब्यात असलेली आणि ते तिथे वस्ताद होते. त्यामुळं वस्ताद चांगले आहेत आणि गुलाबशेठकडं एक समजून घेण्याची प्रवृत्ती आहे. एखादी गोष्ट त्यांच्यासमोर मांडली तर त्याचा विचार करणारे आहेत आणि कमी बोलता जास्त काम करण्याजोगा माणूस आहे. या पंचकृषीमध्ये काही निवडणुकीच्या डोक्यात गणित नसलेला माणूस, पण त्याच्या अगोदर धार्मिक क्षेत्रामध्ये कुठल्याही मंदिराच्या संदर्भात त्यांनी गावकऱ्यांनी देणगीची अपेक्षा केली, पंक्तीची अपेक्षा केली सप्ताहामध्ये, तर सरळ हाताने त्या माणसाने मदत केलेली आहे. त्यांच्याशी चर्चा करताना मला असं जाणवलं की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण शून्यातून उभं केलेलं हे सगळं जग आहे आणि या सगळ्या समाजातल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळं आणि परमेश्वराच्या कृपेमुळं मला हे वैभव प्राप्त झालं आहे. त्यामुळं धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. या भागामध्ये त्यांच्याकडून जवळजवळ सगळ्या मंदिरांसाठी काही ना काही खारीचा वाटा त्यांनी उचललेला आहे आणि त्यामुळं एक चांगला कार्यकर्ता या दृष्टीने सध्या आता शिवसेनेकडे आलेला आहे. आम्ही ज्येष्ठ मंडळी थकत चाललेलो आहोत. आमची वय आलेली आहेत. या तरुण मंडळींनी ह्याचं नेतृत्व सांभाळावं. या मतदारसंघाचं रामदास शेटनी या मतदारसंघाची बांधणी केली, आशाताईंनी त्याचा विस्तार केला आणि आता या तरुण मंडळी गुलाब शेटनी त्याच्यावर कळस चढवावा अशी एक आम्हा सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि म्हणून या भागातले सर्व लोक या निवडणुकीत काही पक्षांची दुकानं बंद होणार आहेत. कंप्लीट दुकानच बंद होतील, टेबलला माणूस राहणार नाही. आता मला वाटतं विशेष वाटतं ज्यांनी 25 वर्ष निशाणीच लोकांच्या समोर नेली नाही, ऑल इंडिया लेवल म्हणतात, आणि पंजाही निशाणी 25 वर्ष या तालुक्यामध्ये कोणाला दिसलीच नाही, त्यांनी आताची नव्याने किती दिवसानंतर शेळ्याकडे लहूत आणता येईल. आणि शिवसेनेची गंमत सांगतो, या सोलासारखं आहे. किती केस उपटल्यावरती तुम्ही तिला उडके करू शकता. 1-2 कार्यकर्ते इकडं तिकडं गेले म्हणजे शिवसेनेवर परिणाम झाला असं नाही. 1-2 कार्यकर्त्यांच्या निमित्ताने 4-2 केस आसोलाचे उपडले गेले, बोडकी होणार नाही. आणि आमच्याकडे कार्यकर्ते तयार करण्याची मशिनरी आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तशी मशिनरी तयार करून ठेवलेली आहे. शिवसेनेची शाखा प्रमुख
महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत सगळ्या संस्था, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशी एक साखळी आहे. असं गाव नाही महाराष्ट्रात का तिथं शिवसैनिक नाही. आणि आता समोरच्या मंडळीची आमच्या अशी दमछाक होणार आहे का मजुरीची माणसं किंवा कारखान्याची माणसं ती दमदाटी करून किंवा मजुरीची माणसं लावून टेबल लावावे लागतील काय, अशी समोरच्या मंडळीची परिस्थिती. शिवसेनेला या मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार मिळालेला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. सावरगाव गणामध्ये महिला उमेदवार माझ्यासोबत आहे, त्या महिलांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? शिवसेना पक्षाने ही जी मला उमेदवारी दिली, जो विश्वास दाखवला तो मी नक्कीच सार्थ करून दाखवेन. सावरगाव गणातील आशाताई बुचके यांचा हा बालेकिल्ला आहे. तसेच रामदास शेठ चव्हाण यांचे आम्हाला आशीर्वाद आहेत. हिराताई आमच्या पाठीशी आहेत. संपूर्ण पश्चिम पट्टाही आमच्या पाठीशी आहे. तसेच ट्रस्टीतील लोकही पूर्ण आमच्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. विजय हा आम्हा दोन्ही उमेदवारांचा निश्चित आहे. आपण पाहतोय उमेदवारांचा उत्साह ओसंडून वाहतोय. मतदार पाठीशी आहेत, जनता पाठीशी आहेत. गुलाब शेठ पार्क हे प्रसिद्ध गाडा मालक आहेत, त्यामुळं गाडा मालकांना गुलाब शेठबद्दल काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. शेठ, आपण काय सांगाल? गुलाब शेठ विठ्ठल पार्क हे गाड्यावाले याला सगळे याच्यात ओळखतात, चहा तालुक्यात ओळखतात. आणि आमच्या सगळ्या गाड्यावाल्यांचा गुलाब शेठला संपूर्ण पाठिंबा आहे आणि 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी सांगतो. गुलाब शेठ पारखे यांच्या विरोधात जरी तगडे उमेदवार असले तरी गुलाबराव पारखे एक कसलेला पैलवान असल्यामुळे ही कुस्ती चितपट होईल आणि शिवसेनेचा वाघ पुन्हा विजय होईल असा दावा कार्यकर्ते करतात. माझ्यासोबत इतरही काही त्यांचे चाहते आहे. गुलाब शेठबद्दल काय वाटतं आपण त्यांना जाणून घेऊयात. दादा, आपण काय सांगा? बऱ्याच वेळा सांगितलं तर का शिवसेना हा पक्ष जातीवादी पक्ष आहे आणि हा पक्ष मी सांगू इच्छितो शिवाजी महाराजांपासून तर आत्तापर्यंत जातीवाद महाराष्ट्रात झाला नाही, तालुक्यात नाही आणि आमच्या विभागातसुद्धा नाही आहे. मी एक मुस्लिम समाजाचा युवा नेता या नात्याने सांगू इच्छितो का संपूर्ण मुस्लिम समाज जो आहे तो गुलाब शेठ पारखे आणि ललिताताई चव्हाण यांच्याबरोबर आहे. आणि माझ्या गावात जरी 3 उमेदवारी असल्या तरी मी एक तरी मत सेनेला जास्त देणार याची मी ग्वाही देतो. थांबतो. नमस्कार. आपण पाहतोय शिवसैनिकांचा आनंद उत्साह ओसंडून वाहतोय. युवा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत शिवसेनेचे काही युवा कार्यकर्ते आहेत, काय त्यांची भूमिका आहेत, गुलाब शेठ पारखे यांचं काम कसं चांगलं आहे आणि शिवसेना पुन्हा कशा पद्धतीनं भरारी घेणार आहे आपण जाणून घेऊयात. मित्र, तू काय सांगशील? शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही जुन्नर तालुक्यातील या सावरगाव ढालेवाडी गणातील सर्व युवक युवासेनेचं काम करतो आणि सर्व युवकांची ताकद निश्चितपणे गुलाबशेठ पारखे यांच्या मागं उभी आहे. अनेक वेगवेगळ्या पक्षाचे युवक युवासेनेमध्ये प्रवेश करतायत. विभागातून मागच्या वेळेस युवासेनेचा थोडा कल आमदारांच्या बाजूने होता. आमदारांच्या बाजूने थोडंसं युवक सैनिकांचं मतदान झालं होतं, परंतु त्या युवा सैनिकांना देखील कळलं का आमदारांनी त्यांना नुसती आश्वासने दिलीत, नुसत्या घोषणा दिल्या, त्यांचं काहीही त्यांना मदत, त्यांचे बेरोजगाराचा प्रश्न असेल, त्यांची समस्या सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळं युवकांच्या मनामध्ये आमदारांच्या प्रती रोष आहे आणि आपल्या विभागातील सर्व युवक निश्चितपणे शिवसेनेच्या मागे खंबीरपणे आहेत. अनेक युवा सैनिकांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतो आहे आणि अतिशय जोरदारपणे प्रचार चालू आहे. त्यामुळे या विभागातील सर्व युवा सैनिक गुलाबशेठ पारखे असतील, ललिताताई चव्हाण असतील, दोंडीभाऊ शेठ मोरे असतील, या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतील याची मला पूर्ण खात्री आहे. या मतदारसंघामध्ये इतर राजकीय पक्षांनी आपापले वेगवेगळे उमेदवार उभे केले असले तरी खरी ताकद या मतदारसंघात शिवसेनेची राहिलेली आहे. शिवसेनेचा हा तगडा उमेदवार या कुस्तीमध्ये समोरच्या उमेदवारांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन लक्ष्मण दातखेडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, निमगाव.